नमस्कार विद्यार्थी मित्रों. Today we are going to see the inheritance and variation. This is the second chapter of 12th science in biology in board syllabus. That's inheritance and variation. अनुवंशिकता, inheritance आणि variation, विविधता. And in this chapter the first one point is that's chromosomes and mechanism of inheritance. Before going to see the first one point, that's chromosomes and mechanism of inheritance, we should need to see all details about the gene and genetics. Do you know the term genetics was coined by Batson at first? Batson coined the term genetics. Genetics हा शब्द बॅटसन या साहेबांनी शोधून काढला. In chromosome and mechanism of inheritance, we will see that the transmission of genetic character. At first, if you are going to see the inheritance, बघा inheritance, अनुवंशिकता म्हणजे काय? अगदी सोपं आहे. काय the transmission of hereditary characters किंवा the transmission of genetic characters from one generation to other generation, from first generation to second generation is called inheritance. कोणते कॅरेक्टर? जेनेटिक कॅरेक्टर. जेनेटिक कॅरेक्टर ओके. कुठे ट्रान्सफर करायचे? वन जनरेशन टू अदर. एका जनरेशनमधनं दुसऱ्या जनरेशनमध्ये हेरिडिटरी कॅरेक्टर आणि ते होतात. त्याचे कारण आपण डिस्कस करूया. इनहेरिटन्स तुमचं आयुष्यभर लक्षात राहील ह्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो. आपल्या शेजारी कुठेतरी एखादं बाळ जन्माला की लगेच त्याला म्हणतात की अरे हा ह्याच्या आईसारखा दिसतो, किंवा हा याच्या वडिलांसारखा दिसतो, हा याच्या मामासारखा दिसतो, आजोबासारखा दिसतो, असं म्हणतात. का? कारण काय? ते दिसण्याचं कारण काय? कारण जीन्स, हेरिडिटरी कॅरेक्टर्स त्यांच्याकडनं त्या बाळामध्ये गेलेत, म्हणून तो त्यासारखा दिसतो. हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहे. तर मग का ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गेलेत? म्हणजे आई वडिलांकडून ते बाळापर्यंत गेले. आईकडचे 50% कॅरेक्टर, मग आईच्या फॅमिलीकडचे 50% कॅरेक्टर ओके आईमध्ये असलेले, आणि वडिलांकडचे 50% 50% कॅरेक्टर, म्हणजे वडिलांच्या फॅमिलीमध्ये असलेले 50% कॅरेक्टर टुगेदर दी 100% कॅरेक्टर विल बी गेट ट्रान्समिट, इनहेरिट इन दी ऑफस्प्रिंग. दॅट्स वाय इन दी चाइल्ड, इन दी ऑफस्प्रिंग. दॅट्स वाय धिस प्रोसेस इज कॉल्ड इनहेरिटन्स. याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. अँड वी नो ग्रेगर मेंडेल हु इज दी सन ऑफ a peasant farmer. He is born in Austria. त्या गावाचं नावही सांगेन तुम्हाला. इन मोराव्हिया इन ऑस्ट्रिया इन 1922. कोण? मेंडेल. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, जे इनहेरिटन्सशी रिलेटेड आहे. कोणतं नाव? ग्रेगर जॉन मेंडेल. ओके, ग्रेगर मेंडेल असं म्हणतात. ही इज दी सन ऑफ पीसंट फार्मर. त्यांचे वडील फार्मर होते. ही इज बॉर्न इन मोराव्हिया या छोट्याशा खेड्यामध्ये इन ऑस्ट्रियामध्ये मोराव्हिया या खेड्यामध्ये 1922ला ही वॉज बॉर्न. मेंडेल यांचा जन्म झाला होता. कुठे जन्म झाला? मोराव्हियामध्ये, ऑस्ट्रियामध्ये 1922ला. पण त्यांची एका काही सेकंदात तुम्हाला हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न करतो मेंडेल साहेबांची. लिंकेज किंवा लाईनेज इन जेनेटिक्स मेंडेलने दिलेली छोटीशी लाईनेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. मेंडेल कुठे जन्मले, काय, कसं. बघा अगदी सोपं आहे. मेंडेल बॉर्न ऑन 22 जुलै. बघा इथे दिसते तुम्हाला आहे. मेंडेल बॉर्न ऑन 22 जुलै 1822 ॲट ऑस्ट्रिया, मोराव्हिया इन ऑस्ट्रिया. ओके. देन आफ्टर हिज ग्रॅज्युएशन, त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं मेंडेल साहेबांनी. ग्रॅज्युएशन नंतर अगस्टिनियन मोनॅस्ट्रीमध्ये ॲज अ प्राइस्ट म्हणून त्यांनी तिथे काम केलं.
हायर स्टडीजसाठी ते नंतर युनिव्हर्सिटी ऑफ वेन्ना युनिव्हर्सिटीमध्ये गेले. तिथे त्यांनी मॅथ्स, फिजिक्स आणि नॅचरल सायन्सेस या तीनही सब्जेक्टचा स्टडी केला. ही हॅज स्टडीड ऑल डिटेल्स अबाउट दी मॅथ्स, फिजिक्स अँड नॅचरल सायन्सेस इन वेन्ना युनिव्हर्सिटी. And in 1856 Mendel started hybridization experiment on garden pea plant. अतिशय महत्त्वाचं आहे. 1856 मध्ये मेंडेल स्टार्टेड हायब्रिडायझेशनचे प्रयोग त्यांनी गार्डन पी प्लांटवरती सुरू केले. का केले? बिकॉज मेंडेल फादर वॉज फार्मर ना. मेंडेलचे वडील हे शेतकरी होते आणि शेतकरी असल्यामुळे त्यांच्याकडे ते प्लॉट आणि तिथे त्यांचं गार्डनिंग चालायचं आणि त्यामुळेच त्यांना हे धडे मिळालेत. म्हणजे मेंडेल हॅज टेकन दी लेसन ऑफ जेनेटिक्स फ्रॉम हिज फादर. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आई वडील सगळ्यात मोठे गुरु असतात आणि मेंडेलला त्यांच्या वडिलांपासूनच जेनेटिक्सचे धडे मिळालेत. इन 1856 स्टार्टेड हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट ऑन गार्डन पी प्लांट. आफ्टर दॅट इन 1865 ही presented a paper entitled that experiments in plant hybridization. ह्या टायटलमध्ये या नावाने एक्सपेरिमेंट्स इन प्लांट हायब्रिडायझेशन या नावाने 1865 मध्ये मेंडेल साहेबांनी पेपर पब्लिश केलेत. आफ्टर दॅट इन 1866 ही पब्लिश इन जर्नल ऑफ ॲन्युअल प्रोसिडिंग ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी. नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या ॲन्युअल प्रोसिडिंगमध्ये 1866 मध्ये मेंडेलनी एक जर्नल पब्लिश केलं. कशावरती? हायब्रिडायझेशनवरती. इन 1884 ही पास अवे अँड लास्टली दी मेंडेल्स रिझल्ट्स ड्युरिंग 900 इसवी सन 1900 मध्ये इन्व्हेस्टिगेशन झालं त्याचं मेंडेलच्या रिझल्टचं आणि बरेचशा शास्त्रज्ञांनी नंतर हगो डिव्हरीज हॉलंडचे पब्लिश्ड इन फ्लोरा अँड फॉना, त्यामध्ये फ्लोरा तिथे ते जर्नल पब्लिश केलं त्यांनी. कार्ल कॉरेन्स यांनी जर्मनीचे लॉज ऑफ मेंडेल इनहेरिटन्स, मेंडेलचे इनहेरिटन्स लॉज त्यांनी पब्लिश केले. परत इथे एरिच स्केरमार्क ऑस्ट्रियाचे या सगळ्या शास्त्रज्ञांनी मिळून मेंडेलचे हे सगळं जे काही एक्सपेरिमेंट होते, काही लॉज होते ते एक्सप्लेन केलेत आणि ते नंतर त्यांनी पब्लिश केलेत. Then at first we will see all details about the garden pea plant that Mendel has selected garden pea plant for the experiment of hybridization. Why Mendel has selected garden pea plant for the experiment of hybridization? त्यापूर्वीही असं काय होतं गार्डन पी प्लांटमध्ये की मेंडेलनी गार्डन पी प्लांट सिलेक्ट केलं हायब्रिडायझेशनच्या एक्सपेरिमेंटसाठी. कसं सिलेक्ट केलं, का सिलेक्ट केलं बघूया. मेंडेल हॅज सिलेक्टेड गार्डन पी प्लांट. कोणतं प्लांट? गार्डन पी. बिकॉज इन गार्डन पी प्लांट देर वर 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कसे? कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे विरुद्ध कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये. कोणामध्ये? पी प्लांटमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. बरं, कोणकोणते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पी प्लांटमध्ये होते? तर नंबर ऑफ होते. सुरुवातीला हाईट हे कॅरेक्टर होतं, फर्स्ट वन. सेकंड वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होतं ते सीड कलर. काय? हाईट, सीड कलर. थर्ड वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होतं सीड शेप. ओके. हाईट, सीड कलर, सीड शेप. त्यानंतर पॉड कलर, त्यानंतर पॉड शेप. फिफ्थ वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पॉड शेप. त्यानंतर पॉड शेप नंतर फ्लावर पोझिशन. आणि सेवन्थ वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वॉज फ्लावर पोझिशन. लास्ट वन इज फ्लावर कलर. हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. बघा कोणते 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पी प्लांटमध्ये, गार्डन पी प्लांटमध्ये मेंडेल साहेबांना ऑब्झर्व झाले. हाईट, सीड कलर, सीड शेप, पॉड कलर, पॉड शेप, फ्लावर पोझिशन आणि फ्लावर कलर.
हाईट दोन प्रकारची, टॉल प्लांट, डॉर्फ प्लांट. इथे तुम्ही बघू शकता यामध्ये, या चार्टमध्ये तुम्हाला दाखवतोय कोणकोणत्या प्रकारचे. बघा इथे दिसते स्पष्टपणे हाईट आहे प्लांटची. एक प्लांट आहे इथे, या प्लांटची डायग्राम दिसते तुम्हाला, टॉल प्लांट आहे ना, आणि डॉमिनंटसाठी कॅपिटल टी जीन आहे टॉल प्लांटच्या. दुसरं प्लांट आहे इथे शॉर्ट डॉर्फ प्लांट आहे, आणि स्मॉल टी रिसेसिव्ह जीन आहे. ओके, एवढंच लक्षात ठेवा, हाईट एकतर टॉल असेल किंवा डॉर्फ. हाईट म्हणजे उंची कशी असते, एकतर कमी उंच म्हणजे बुटका, जास्त उंच म्हणजे लांब, अशा प्रकारची हाईट असते. मग त्या गार्डन पी प्लांटमध्ये हाईट टॉल होती आणि डॉर्फ होती. सीड कलर दुसरं कॅरेक्टर होतं. सीड कलर कोणता होता, येलो सीड कलर आणि ग्रीन सीड कलर. येलोसाठी कॅपिटल वाय डॉमिनंट, स्मॉल वाय रिसेसिव्ह, अशा जीन वापरल्यात. त्यानंतर सीड शेप कसा होता, राऊंड आणि रिंकल. हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणायचं याला. कसं बघा, टॉल आणि डॉर्फ झाले कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, एक टॉल एक डॉर्फ आहे. दुसरं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सीड कलर आहे, येलो आणि ग्रीन. तिसरं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर राऊंड आणि रिंकल, हा सीड शेप आहे. चौथं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे पॉड कलर आहे. पॉड कलर कसा होता, ग्रीन आणि येलो पॉड कलर आहे. पाचवं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे पॉड शेप आहे, इनफ्लॅटेड आणि कन्स्ट्रिक्टेड पॉड शेप आहे. सहावं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दॅट्स अ फ्लावर पोझिशन. फ्लावर प्लांटला कुठे येतात, शेंड्यावरती येतात की खालच्या भागात येतात की सर्व खालच्या साईडला येतात. मग इथे आहे एक्झाईल फ्लावर पोझिशन आणि टर्मिनल फ्लावर पोझिशन. लास्ट वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दॅट्स अ फ्लावर कलर, व्हायोलेट फ्लावर आणि व्हाईट फ्लावर. दीज आर ऑल दी 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विच मेंडेल हॅज बीन स्टडीड. मेंडेलने हे सगळेच्या सगळे 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर स्टडी केले, आणि दॅट्स वाय मेंडेल सिलेक्टेड दी पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स वेअर प्रेझेंट इन गार्डन पी प्लांट. महत्त्वाचं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते गार्डन पी प्लांटमध्ये, म्हणून गार्डन पी प्लांट सिलेक्ट केलं. बाकीचे कारणं तर आहेतच, त्यातल्या त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, व्हाय मेंडेल हॅज सिलेक्टेड गार्डन पी प्लांट, बिकॉज कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वेअर प्रेझेंट इन गार्डन पी प्लांट, म्हणून मेंडेलने स्टडी केली. बरं, आणखी काय महत्त्वाचं की मेंडेल साहेबांनी ही कलेक्ट ऑल डेटा, सगळ्याच्या सगळा त्यांच्या स्टडीचा डेटा, त्यांच्या क्रॉसचा डेटा, त्यांच्या कॅरेक्टर्सचा डेटा, स्टॅटिस्टिकल डेटा, मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकली, ही प्रिझर्व ऑल डेटा अबाउट दी कॉन्ट्रास्ट हायब्रिडायझेशन, अबाउट दी एक्सपेरिमेंट ऑफ हायब्रिडायझेशन. ही प्रिझर्व दी मॅथमॅटिकली as well as statistically all data he preserved. That's why he gets success. म्हणून त्यांना यश मिळालं. आपण काहीच प्रिझर्व करून ठेवत नाही ना, आपण साधं शिकवताना नोट्सही काढत नाही, त्यामुळे लक्षात राहत नाही. ह्या सगळा डेटा मेंडेल साहेबांनी प्रिझर्व करून ठेवला. अँड लास्टली मेंडेल पोस्टुलेटेड द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी अँड देन बिकम फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी. दे बिकम फंडामेंटल लॉज. मेंडेलने काही प्रिन्सिपल पोस्टुलेट केले. मेंडेल हॅज पोस्टुलेटेड द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी अँड दे बिकम फंडामेंटल ऑफ हेरिडिटी, आणि तेच मग हेरिडिटीचे फंडामेंटल झाले. मग मेंडेलने सांगितलं की हे हेरिडिटी होत असताना, जेनेटिक कॅरेक्टर इनहेरिट होत असताना, he had discovered that something is present there, that the genetical character does not morphologically, they does not get transmit easily. Something is present, someone is present which is responsible to carry the genetic character, आणि त्या समथिंगला मेंडेल हॅज सेड दॅट्स अ फॅक्टर. मेंडेलने त्या समथिंगला काय म्हटलं, फॅक्टर. काय म्हटलं, फॅक्टर. नाऊ कॉल्ड इट्स अ जीन. आज आपण त्याला काय म्हणतो, जीन म्हणतो. दी फ्रॅगमेंट ऑफ DNA इज कॉल्ड अ जीन. फ्रॅगमेंट, DNAचा फ्रॅगमेंट म्हणजे जीन. आज आपण त्याला जीन म्हणतो. मेंडेलने त्याला फ्रॅगमेंटला समथिंग म्हटलं होतं. ॲज प्रोपोज बाय कॉरेन्स. नंतर कॉरेन्सने त्याला जीन्स म्हटलं 19व्या शतकात, 1900 इसवी सन 1900 इन 1900 कॉरेन्स डिस्कवर्ड दी वर्ड फॉर दी फॅक्टर दॅट इट्स अ जीन. मग कॉरेन्स यांनी त्याला जीन म्हटलं. अगोदर मेंडेलने त्याला फॅक्टर म्हटलं होतं. दस दी मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट, गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट, अँड he postulate the laws, as well as he said that
how the characters will be get transmitted from one generation to other generation, which is called inheritance. And there are 3 different laws of मेंडेलचे 3 लॉज आपल्याला इथे पाहायला मिळतील. दॅट्स लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे, अँड दी लास्ट वन इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. असे 3 लॉ मेंडेलचे आपण यामध्ये पाहणार आहोत. दिस इज ऑल डिटेल्स अबाउट दी इनहेरिटन्स. हे इनहेरिटन्सविषयी आपण आतापर्यंत पाहिलं. बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, त्यासाठी सबस्क्राईब करा. सगळेच्या सगळे ह्या चॅप्टरमधले व्हिडिओ, पूर्ण चॅप्टर तुम्हाला इथे पाहायला मिळेल, स्टडी करायला मिळेल. ओके.